शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना मिळत असलेले प्रचंड समर्थन बघून विरोधकांच्या पोटात गोळा उठलाय आणि त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे आणि म्हणूनच जाणून बुजून उद्धव साहेबांना त्रास देण्यासाठी ते सत्तेचा गैरवापर करत आहेत असा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी नीलम नगर येथे आयोजित केलेल्या प्रचाराच्या सभेमध्ये केलेला आहे। महाविकास आघाडीचे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय अमर रतिकांत पाटील यांच्या आयोजित केलेल्या नीलम नगर सभेमध्ये त्या बोलत होत्या। उद्धव साहेबांना मिळत असलेले प्रचंड समर्थन बघून विरोधकांच्या पोटात गोळा उठलाय। त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यामुळे ते उद्धव साहेबांना त्रास देण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत आहेत असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी नीलम नगर येथील जाहीर सभेत केला। शहर दक्षिणचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या। मला पुढे एक सभा असल्यामुळे मला जावं लागतंय, त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करते आणि त्यामुळे मी पहिल्यांदा उभारलेली आहे। आज आपण पाहिलेलं आहे की अमरजी पाटील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे। त्यांनी अनेक कामं केलेली आहेत, म्हणजे जिल्हा परिषद सदस्य असताना त्याचबरोबर आजपर्यंत कारखान्याचे संचालक म्हणून, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्यांनी लोकांची इमानीत बरे सेवा केलेली आहे आणि त्यामुळेच सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी अमरजी पाटील यांना दक्षिणची उमेदवारी देऊन त्यांचा बहुमान केलाय। परंतु आता आपली जबाबदारी आहे की त्यांना सगळ्यात जास्त लीड आपल्याला द्यायचा आहे आणि तो हा प्रभाग नक्की देईल, कारण राहुल गंधुरे आणि आमचे सचिन गंधुरे हे दोघे बंधू आणि त्यांची सगळी टीम मी नेहमी बघते, अतिशय छान काम करतायत। त्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि अमर पाटील यांना इथून सगळ्यात जास्त लीड मिळेल हा विश्वास त्यांची बहीण म्हणून व्यक्त करते। या भागामध्ये सगळ्या महिला पण खूप ऍक्टिव्ह आहेत, आमच्या सगळ्या पदाधिकारी, आमच्या वहिनी दोन्ही। मी त्यांच्यावर जबाबदारी देते की रात्र वैर्याची आहे, तुम्ही सगळेजण खूप चांगलं काम करताय। सगळ्या माता भगिनी पण प्रत्येक कार्यक्रमात येत आहेत, परंतु आपण घराघरामध्ये जाऊन मशाल चिन्ह पोहोचवायचं आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला सगळ्यात जास्त मतदान आणि संपूर्ण मशाल चिन्हावर मतदान या प्रभागातूनच नाही तर या संपूर्ण दक्षिण मतदारसंघातून व्हायची जबाबदारी आपल्या माता भगिनींची आहे। आपण लोकांच्या डायरेक्ट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू शकतो आणि लोकांशी संवाद साधू शकतो, महिलांशी संवाद साधू शकतो। त्यामुळे तुमची जास्त जबाबदारी आहे। आपले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे सध्या जीवाचं रान करतायत, अख्खा महाराष्ट्र पिंजून काढतायत आणि हा महाराष्ट्र आमच्या साहेबांचा आहे। अरे साहेबांची बॅग तपासताय की ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला ते प्रबोधनकार, ज्यांनी हा महाराष्ट्र सांभाळला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांनी हा महाराष्ट्र वाचवला असे आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा महाराष्ट्र आहे। त्यांच्या महाराष्ट्रात त्यांचीच बॅग तपासताय। कुठं फेडाले पाप? साहेबांना जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास हे सगळे देत आहेत आणि हा जो करता करविता आहे त्याचं पाप आणि त्याच्या पापाचं माप त्याच्या पदरात टाकल्याशिवाय आम्ही कोणी स्वस्थ बसणार नाही आणि इथला मतदार पण स्वस्थ बसणार नाही। कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज साहेब जिथं जिथं जातात त्या ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी आहे, लोकांचं प्रचंड समर्थन आहे आणि ते ह्यांना बघवत नाहीये। त्यामुळे खबरदार, नीट राहा। तुमची ही जी नाटकं चालली आहेत ना, ही सगळी 7 दिवस आहेत। जेव्हा एकदा निकाल लागतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब परत विराजमान होतील त्यावेळेस जनता तुम्हाला दाखवेल, 20 तारखेला जनता तुम्हाला धडा शिकवेल की तुम्ही ज्या एका चांगल्या माणसाला त्रास देताय, जे सुसंस्कृत, एवढे सुशिक्षित, अशी एवढी चांगली व्यक्ती या महाराष्ट्राची कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्र मानत असताना तुम्ही मुद्दाम त्रास देताय। त्यांचं समर्थन बघून तुमच्या पोटात दुखतंय, पोटात गोळा उठलाय। उद्धव साहेब जिथं जिथं जात आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे। त्याच्या बऱ्याच सभांना मी होते, अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक सभा, सांगोल्याची सभा रेकॉर्ड ब्रेक सभा, आपली दक्षिणची सभा रेकॉर्ड ब्रेक सभा, काल बार्शीची सभा रेकॉर्ड ब्रेक सभा, सगळ्या सभा साहेबांच्या खूप चांगल्या होत आहेत। समोर नागरिक आहेत, माता भगिनी आहेत। या माता भगिनींना एकच सांगते की शिवसेनेचे लोक हे सच्चे लोक आहेत, निष्ठावंत आहेत। अमर पाटलांसारखा तर व्यक्ती आपल्या संपूर्ण सोलापुरातच काय जिल्ह्यात बघायला मिळायचं नाही।
कारण त्यांनी अतिशय सज्जन सत्शील व्यक्तिमत्व आहे. अमर पाटीलला आम्ही ओळखते की कुठेही नेहमी त्यांचे पाय जमिनीवर असतात. तुम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी उभं राहा आणि जी व्यक्ती तुमची सेवा करेल, तुमचे भाऊ म्हणून अर्ध्या रात्री तुमच्या पाठीशी राहील, अशा व्यक्ती म्हणजे अमर पाटील आहेत. तर त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या अशी त्यांची बहीण म्हणून तुम्हाला मी विनंती करते आणि तुम्हाला ग्वाही देते. इथं अमर पाटील निवडून आले तर ते एकटे निवडून येणार नाहीत. आपण सगळेजण आमदार असणार आहात. तुमच्या कुटुंबाचा वाटणारा एक उमेदवार आम्ही तुम्हाला दिलाय. मशाल चिन्ह घराघरात पोहोचवा. काय चिन्ह आहे आपलं? मशाल. मशाल चिन्ह प्रत्येक घरात पोहोचवा. सकाळी 10च्या आत सगळ्या माता भगिनी मतदान करा आणि अमर पाटील विजयी झाल्यानंतर या विजयी सभेला मला बोलवा एवढी विनंती करते. आपली रजा घेते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख अजय दासरी, महिला जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख शरणराज केंगणाळकर, शहर संघटिका प्रीती नायर, महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी, युवा नेते विराज पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले सालार बंधू यांची प्रमुख उपस्थिती होती. संयोजक राहुल गंधुरे, सचिन गंधुरे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, उमेदवार अमर पाटील, जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना जिंदाबाद. उद्धव साहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अमर माला पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यावेळी नीलम नगर भागातील नागरिक व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.